नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर तुम्हा सर्वांना माहिती आहे, मी गावी गेलेली आता 9-10 दिवस. तर 9-10 दिवसात झाडांची माझ्या हालत बघा कशी झाली आहे. मी आमच्या दीदीला सांगून गेलेली पाणी घालायला, पण आहे ना प्रत्येक झाडं सारखी नसतात. जशी माणसं सारखी नसतात तसं झाडांचं पण असतं. कारण की काही झाडांना कमी पाणी लागतं, काहींना जास्त लागतं. आता हे झाड बघा, याला 2 दिवसांनी जरी पाणी घातलं ना तरी चालतं. पण तरी पण आमच्या दीदीला काही एवढं माहिती नाही आहे, त्यामुळे ती रोज पाणी घालायची ना, तर प्रत्येक झाडाला भरपूर पाणी घालायची. आणि काय मग ना ते जास्त पाणी हे करून ते मुळं खराब होतात आणि मग ते झाडं मारतात. पण असो, आता बघू, मी पण आली आता सगळ्या झाडांना खत वगैरे परत घालेल. पण काही झाडं खराब झालेत ते मला खूप वाईट वाटले खरंच. पण असो आता. तर आज आहे ना मस्त अशी मी ना लाल माठची भाजी करणार आहे. तर प्रत्येकाला लाल माठ हा माहितीच असेल. तर ही पालेभाजी आहे आणि खरंच खूप छान लागते केली तर. ह्या पालेभाजीमध्ये ना पाण्याचं प्रमाण खरंच खूप जास्त असतं. तर ही धुवून आहे ना आता मी एका साईडला ठेवणार आहे, कारण की आधीच तिला पाणी असतं आणि जर पाणी अजून झालं तर भाजी एकदम पातळ होऊन जाते. तर त्याच्यासाठी फक्त ओलं खोबरं, हिरव्या मिरच्या आणि लसूण लागतात. जर तुम्ही शेंगदाणे टाकत असाल शेंगदाणे पण टाकू शकता. तर इथे मस्त मी असं कांदा बारीक कापून घेतला आहे. तुम्हाला जेवढा कांदा, कोणाला कांदा जास्त लागतो, कोण कांदा पण खात नाही. तर ही तुम्हाला माहिती आहे, ऋषीच्या भाज्या करतो आपण गणपतीमध्ये, त्या नुसत्या वाफेवर असतात. त्याच्यात ना कांदा असतो ना लसूण असतो, साध्याच असतात पण किती छान लागतात. तसेच ह्या भाजीचं पण आहे. आता मी ते कांदा मिरची एकदम फ्राय करून घेतली मस्त आणि थोडी हळद टाकली मी याच्यामध्ये, कारण की ते खोबरं टाकलं ना मग मस्त असा कलर दिसतो. असं काही नाही आहे, तुम्ही हळद नाही टाकली तरी चालेल, पण मला ते कलर छान वाटतो म्हणून मी टाकते हळद. आणि हळद खाल्लेली पण चांगली आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर पालेभाजी बघा इथे धुवून ठेवलेली मस्त मी चाळणीमध्ये, मस्त सुकली ती पालेभाजी, म्हणजे पूर्ण पाणी निघून गेलं त्याचं. जर पाणी जास्त राहिलं असतं तर भाजी ते एकदम ओली झाली असती. आणि पालेभाजी ही नेहमी सुक्कीच जरा बरी वाटते, एकदम पाणी असेल त्याच्यात तर ती मग पचपचित होते भाजी. तर बघा इथे मी साईडला माझी ही आयडिया एक तुम्हाला पण सांगते. मी प्रत्येक वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असते, भाजी कधी पण आहे ना पालेभाजी केली ना तर थोडं नाही ते पेस्ट सोडायचं आहे, म्हणजे जागामध्ये, म्हणजे त्याने ना पाणी सगळं खाली येतं निघून आणि खोलगट जागी आणि सगळं वाफेने निघून जातं. तर इथे मी बघा नंतर मग भाजी सुकल्यानंतर थोडीसं मीठ आणि खोबरं टाकून घेतलं याच्यामध्ये. आणि खरंच भाजी खूप छान होते ही, याच्यामध्ये जास्त काही टाकायची गरज नाही. आणि तसं बघायला गेलं ना, आता उन्हाळा चालू झाला आहे, त्यामुळे हलकं फुलकं आणि पौष्टिक हे जेवण जेवायला पाहिजे आपण सगळ्यांनी. आणि आज आमच्या सोसायटीची सत्यनारायणची महापूजा होती आणि मला थोडं काम होतं बाहेर, त्यामुळे मी बाहेर गेलेली. पण मला आरती भेटली शेवटची करायला आणि आरती वगैरे केली. आणि त्यानंतर लगेच हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू होणार होता, पण त्याआधी खेळ होते बायकांचे थोडेफार. तर इथे बघा मी लगेच जॉईन झाली, कारण की मी बाहेर गेलेली. बाकीच्या बायका तरी साड्या वगैरे घालून आलेत, मीच अशी भूतासारखी आहे. आणि सगळे बोलले आता जॉईन हो, खेळूया. तर इथे पहिलं तळ्यात मळ्यात खेळलो आम्ही. आता इथे ना ह्या बकेटमध्ये बॉल टाकायचे होते आणि खूप मज्जा आली खरंच. सगळ्या बायका मस्त एन्जॉय करत होत्या. आणि त्यानंतर आहे ना थोडासा रॅम्प वॉक होता आणि नावं घ्यायची होती प्रत्येकाने. आणि ते मस्त असं मी छान नाव घेतलं आहे. झाड झुंबराचं, फुल उमराचं, लेक कुणाची आई बापाची, सून कुणाची सासू सासऱ्यांची, बायको कोणाची भरताराची. भरतार म्हणते नाही, कधी रुसावा घेतला नाही. रुसावा येऊ कशासाठी, नेसायला दिली पिवळी दाटी, पिवळ्या दाटीला उभा दोरा, रुपवत गेला पाटलाच्या दारा. पाटील म्हणतो नाव घे पोरी, नाव काय फुकाचं हळदी कुंकाचं, हळदी कुंकाने भरले ताट. विनोदरावांचं नाव घेते, समाया लावते 360. तर सगळ्यांनी छान असे उखाणे घेतले होते. माझा उखाणा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि नंतर गेम चालूच होते, पण मी घरी गेले, मस्त साडी वगैरे घालून आली. आणि ते बघा किती छान डेकोरेशन केले सत्यनारायणच्या पूजेचं. खरंच खूप छान वाटलं, असं काहीतरी वेगळं केलं ना. दरवर्षी आमच्या इथे असते ना, पण फोटो वगैरे ठेवतात सत्यनारायणचा आणि पूजा करतात, पण ह्यावेळेस छान डेकोरेशन केलेलं. मला तर खरंच खूप आवडलं. तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. आणि इथे हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू झालेला. तर खूप साऱ्या बायका आलेल्या बघा, पूर्ण सोसायटी, आमचे 3 विंग आहे, त्यामुळे खूप बायका आहेत आमच्या सोसायटीमध्ये आणि तेवढेच लहान मुलं पण आहेत. तर हळदी कुंकाचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. इथे आम्ही ना छोट्या देण्यासाठी पराती आणल्या होत्या सगळ्या बायकांना स्टीलच्या.
तर प्लॅस्टिक आणत नाही आम्ही कधीच. आणि इथे ना कार्यक्रम चालू असताना आमदार साहेब परत नगरसेविका आमच्या त्या आल्या होत्या, त्यांना बोलवलेलं आम्ही. कारण की खरंच ते आपल्याला खूप मदत करतात प्रत्येक गोष्टीमध्ये. आता मध्ये आमच्या रस्त्याच्या इथे ना दगडी लावल्या होत्या. जे म्हणजे दोघं भाऊ आहेत, त्यांची अर्धी अर्धी जमीन, त्याच्यावरून त्यांची भांडणं होती, पण त्यांनी आमचा रस्ता अडवलेला. तर खूप आम्हाला त्रास झाला मध्ये पण. तर ह्या लोकांची खरंच आम्हाला मदत होते खूपच. आमच्या प्रत्येक अडचणीमध्ये हे उभे असतात. त्यामुळे खरंच यांना ना आता पुष्पगुच्छ वगैरे देऊन, शाल देऊन यांचा सत्कार करतो इथे. आणि पाहुणे गेल्यानंतर छान कार्यक्रमाला सुरुवात झाली. ती म्हणजे मस्त छान विठू माऊलीच्या गाण्यापासून. आणि खरंच ह्या दादाचा आवाज खूप छान होता. आणि हा आमच्या सोसायटीमध्येच राहतो. तर अशा कार्यक्रमांमध्ये ना खरंच सगळे पुढं येऊन आपलं टॅलेंट दाखवतात. तर ते खरंच खूप छान वाटतं. आणि ते बघा सगळ्यांनी छोटे छोटे मुले आहेत लहान, किती छान डान्स केलेला. कोणी छत्रपती शिवाजी महाराज बनून आलेलं, तर कोणी लावणी डान्स केला. खरंच खूप मस्त वाटतं जेव्हा लहान मुलं पण अशी भाग घेतात प्रत्येक डान्समध्ये, गाण्यामध्ये. खूप छान वाटतं. आणि त्यांचं जे त्यांना येते ती कला ती सगळ्यांसमोर ते मांडतात. त्यांचे पालक पण त्यांना खरंच खूप छान मार्गदर्शन करतात. आणि त्यानंतर आमच्या सोसायटीत जे गेल्या वर्षी 10वीला चांगल्या मार्कांनी पास झाले ना, त्यांचा पण इथे सत्कार वगैरे होता. तर 3-4 मुलं होती, त्यात 2 मुली होत्या. ही आमची दीदी आहे, तिचा पण सत्कार करण्यात आला. धन्यवाद. आणि सगळा कार्यक्रम झाल्यानंतर मेन जो कार्यक्रम असतो तो म्हणजे आपली पोटपूजा. आणि इथे आमच्या सोसायटीमध्ये ना जेवण ठेवतात सत्यनारायणची पूजेचं. तर खरंच खूप छान असतं जेवण. आणि ह्या सगळ्या बघा बायका आमच्या सोसायटीमधल्या सगळे जेवण वाढायला उभे राहिल्यात. कारण की आधी पुरुष मंडळी होते, पण त्यांना पण जेवायचं होतं म्हणून ह्या लोक उभे राहिल्यात. आता सगळ्या जेवण खाऊन उभ्या राहिल्यात. आणि मी आपली घरी गेलेली, कारण की आपल्या कोकोला पण जेवायचं होतं. त्याला टाईम चुकवता कामा नये, तर त्याला जेवायला वगैरे घातलं. आणि नंतर मग मी खाली आली जेवायला. तर खरंच सगळेजण अशा कार्यक्रमात एकत्र भेटतात ना, तेव्हा खरंच खूप छान वाटतं. नाहीतर रोज धावपळीचं जीवन असतं. कोणाला ऑफिसमध्ये जायचं असतं, कोणाला मुलांना सोडायला जायचं असतं शाळेत, कोणाला घरचीच कामं आवरत नाही. पण असे जर कार्यक्रम असतील ना, तर प्रत्येकजण टाईम काढून येतच खाली कार्यक्रमाला. आणि ते आम्ही सगळे जेवायला बसलो आहे. माझ्या मम्मीला आणि मामीला जेवायला जागा बघा कुठे भेटली आहे. तर ही माझी वहिनी आहे आणि सगळे जेवायला बसले तिथे. आजचा कार्यक्रम खरंच खूप छान झाला. तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला? जर खरंच आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.